जिल्ह्याची शोभा स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। मैदानात बघितलं तर दोन मोठे मातब्बर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोभा वाढवणारे हे संघ जीपी मंगलमूर्ती झाराप विरुद्ध नव्या फायटर होडावडे या दरम्यान सामनो। श्रीकांतचो पहिलो चेंडू, पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेन चेंडू फरार, सीमा पार, अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स चौकाराच्या दिशेन खणखणीत खणखणीत दणदणीत षटकार श्रीकांत गावकरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर केलेलो वार बबल नाईकच्या बॅटमधून। त्या बबल नाईकला आपण या स्पर्धेत ओळखला, पहिल्याच सामन्यात ठोकलेले 49 धावा ते सगळ्यांका आठवणीत असतले, तशाच प्रकारची सुरुवात करण्याच्या इराद्यान पुढचा बॉल, पुढच्या बॉलवर किती रन्स मिळतले त्याकडे लक्ष। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची करतलो परती धावसंख्येत होतलो थोडंसं फेर बदल, सहजरित्या धावसंख्या 6 वर। पहिल्या षटकात श्रीकांत गावकर या स्पर्धेत सगळ्यात जास्त विकेट मध्ये या गोलंदाजाचं सुद्धा नाव बहुधा आपण बघतलो, तो श्रीकांत गावकर। झाराप संघाचो झाराप एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर। अख्खू टप्प्याचो चेंडू, पंचांचो इशारो दंडित करताना वाईड आणि वाईडच्या रूपात मिळालेलो 1 रन विरुद्ध संघासाठी, नव्या फायटर होडावडे संघासाठी। क्षेत्ररक्षण करण्याचो मनसुबो निर्णय टॉस जिंकान घेतलो आणि तो निर्णय जीपी मंगलमूर्ती झाराप संघ कशा प्रकारे करतलो यशस्वीता बघूया। षटकातील तिसरो बॉल अतिशय सुंदर श्रीकांत गावकरच्या गोलंदाजीत, फलंदाज बबल नाईकला चेंडू काही समजलो नाही आणि जेणेकरून विकेट कीपरने आपला कार्य अगदी पूर्णस्वात नेला। धावफलकावर लागलेले 7 धावा पहिला षटक 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर। लोअर फुल टॉस, मोठो फटको डीप स्वेलेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट कडे, सीमा पार, खणखणीत दणदणीत नव्या फायटरची झालेली सुरुवात अजून एका षटकारानिशी। पहिल्या चेंडूत होतो चौकार, त्यानंतर या चौथ्या चेंडूवरती षटकार, धावफलक 13 धावेवर। मोठो फटको अतिशय सुरेख, पुन्हा एकदा लांब पल्ल्याचो सौंदर्य रूप गामदार चषकातील दमदार षटकार बबल नाईकच्या बॅटमधून। जाऊया डीजे कडे। एक्सप्रेस गोलंदाज श्रीकांत गावकर आणि श्रीकांत गावकरच्या पाठीवर निघालेले आतापर्यंतचे हे 3 मोठे फटके या षटकात। 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त, धावफलक 19 रन्सावर। वाऱ्याच्या वेगात वाढणारी धावसंख्या, पळणारी धावसंख्या, धावफलकावर 19 धावा स्कोरबोर्डवर। बबल नाईकच्या बॅटमधून इलेले सगळे रन्स आपण बघितले, खूपच सुंदर तुफानी सुरुवात करताना। पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, जोरखस फटको बॅटमधून, क्षेत्ररक्षकाची झालेली चेंडूची परती, मिळालेलो सिंगल आणि या एकेरी रन्सान धावफलक 20 या आकड्यावर। पहिल्या षटकात इले ते तब्बल 20 रन्स आणि त्यामागे 2 षटकार आणि 1 चौकार शामिल होते बबल नाईकच्या बॅटमधून। त्या बबलला या संपूर्ण सिंधुदुर्गातच नाही तर अगदी गोवा राज्याच्या बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेत ओळखला जाता। का ओळखला जाता त्याचा आज पुन्हा एकदा उदाहरण आपणाक दाखवताना केलेली आतापर्यंतची त्याची अफलातून कामगिरी आणि त्या अफलातून कामगिरीच्या जोरावर उभारलेली धावसंख्या पहिल्या षटकात 20 रन्स। नव्या फायटर्स होडावडे संघ, महेशजी ढवण यांच्या अगदी संघ मालकीचो यो संघ आणि आज मात्र सुरुवात आग ओगी करताना। आग खाणं आणि इंगळे वकणं म्हणजे काय असता, थोडीशी ती सरळ पूर्ण करताना 20 धावा धावफलकावर। पहिला षटक ठरला खूप महागडा। जीपी मंगलमूर्ती झाराप संघाचे जर तुम्ही चाहते असलात तर अपेक्षा असलेली त्या संघाकडून
तोच लढवय्यो खेळ करण्याची. सन्माननीय गुरु पेंडुरकर साहेब सुद्धा उपस्थित आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांचा ह्यो संघ मजबूतरित्या वापसी करण्याचा असतो प्रयत्न. नवीन गोलंदाज मुकेश सज्ज. मुकेश अजून एक नामांकित गोलंदाज GP मंगलमूर्ती झाराप संघाकडून. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बबल मोठो फटको खेळण्याचा प्रश्न. यावेळी फटको फसलो, अंगलटी इलो आणि सोबतच ही GP मंगलमूर्ती झाराप संघाची झालेली वापसी होती, खर वापसी होती. बबल नाईकची खेळी संपुष्टात. धावफलक स्थिर. जाऊया DJ कडे.